अडकूर जिल्हा परिषद मतदारसंघातील कोकरे गावात जिल्हा परिषद उमेदवार अलकनंदा पाटील व गौसे पंचायत समिती उमेदवार रेणुका कांबळे यांच्या प्रचारार्थ निखिलदादा राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रचार फेरी काढण्यात आली। या प्रचार फेरीदरम्यान निखिलदादा राजेश पाटील यांनी गावातील नागरिकांशी थेट संवाद साधत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विकासात्मक धोरणांची माहिती दिली। जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून गावागावातील मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण व महिला सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना त्यांनी उपस्थितांपुढे मांडल्या। कोकरे गावातील नागरिकांनी या प्रचार फेरीला उपस्थित राहून उमेदवारांना भरभरून पाठिंबा दर्शवला। गावकऱ्यांचा उत्साह व विश्वास पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला या मतदारसंघात निश्चितच भक्कम यश मिळेल असा विश्वास निखिलदादा राजेश पाटील यांनी व्यक्त केला। चंदगड जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या, मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आवाहन। राष्ट्रवादीचे आधारस्तंभ, सर्वसामान्य जनतेचे आवडते नेते म्हणून ओळख निर्माण झालेल्या अजित पवार यांना श्रद्धांजली वाहताना यशवंतनगर येथील राष्ट्रवादीच्या प्रचार सभेत सुरुवातीला उपस्थित सर्वांनी स्तब्धता पाळून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली। सर्व वातावरण अक्षरशः सुन्न झालं होतं। बुधवारी 4 फेब्रुवारी रोजी यशवंतनगर तालुका चंदगड इथं तालुका संघाच्या समोर असलेल्या मोकळ्या जागेत झालेल्या प्रचार सभेत मोठ्या प्रमाणात लोकांनी हजेरी लावली होती। या सभेला राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती होती। मंत्री मुश्रीफ यांनी मतदारांना आवाहन करताना म्हटलं की नुकताच आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे लाडके प्रमुख नेते अजितदादा पवार यांचं निधन झालं, त्याबद्दल सर्वांना खूप दुःख आणि वेदना आहेत। अशा परिस्थितीत आपण या निवडणुकात आहोत। अजितदादांना खरी श्रद्धांजली वाहण्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणा असं सांगून ते म्हणाले, मतदारसंघात राष्ट्रवादीकडून तत्कालीन आमदार राजेश पाटील यांना मोठ्या प्रमाणात निधी आणून विकास कामे केली आहेत। जरी आता ते आमदार नसले तरीही मी माझ्या पुढाकाराने चंदगड तालुक्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही। इथे वन्यजीव प्राण्यापासून शेतकरी त्रस्त आहेत। याबाबत ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांनी मांडलेल्या मतांचा विचार करता त्यांच्या सूचना चांगल्या आहेत, त्यामुळे हा विषय योग्य त्या प्रकारे हाताळण्यासाठी विचार होईल। वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांना नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्न केले जातील। वन कायद्याचे पालन ही हवे हे सर्व लक्षात घेऊन उपाययोजनासाठी विचार केला जाईल असं सांगून मळवीकर यांचा मुश्रीफ यांनी खास उल्लेख केला। आमदार म्हणून राजेश पाटील असताना मुंबईत गेले की दादाकडून या मतदारसंघाच्या कामासाठी ते खास करून प्रयत्न करत। दादांचे राजेश पाटील यांच्यावर प्रेम होतं, आपुलकी होती असं सांगून आठवणींना मंत्री हसन मुश्रीफ यांनी उजाळा दिला। व्यासपीठावर उपस्थित माजी आमदार राजेश पाटील, नंदाताई बाभुळकर, जिल्हा परिषद सदस्य कल्लाप्पा भोगन, शिवसेना शिंदे गटाचे प्रभाकर खांडेकर, राष्ट्रवादीचे विलास पाटील, अंबादास पाटील व जिल्हा परिषद पंचायत समितीचे सर्व उमेदवार पाहिले असता आपल्याला विजयाची खात्री पटली आहे। 7 तारखेला होणाऱ्या मतदान वेळी घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा, हीच अजितदादांना वाहिलेली श्रद्धांजली ठरेल असं आवाहन हसन मुश्रीफ यांनी यावेळी केलं। तत्पूर्वी माजी आमदार राजेश पाटील यांच्या भाषणात दरम्यान ते खूप भावुक झाले होते। पाटील यांनी दादांच्या समेत आठवणी व्यक्त केल्या। चंदगड विधानसभा मतदारसंघातील विकास कामांच्या बाबतीत दादा नेहमी सकारात्मक होते असंही त्यांनी यावेळी मत व्यक्त केलं। माजी आमदार पाटील आपल्या भाषणाच्या दरम्यान खूपच भावुक झाले होते। राज्यामध्ये सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे वारे मोठ्या प्रमाणात वाहू लागले असून प्रचाराच्या 2 दिवसाच्या दरम्यान प्रचाराला सर्वत्र मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण झाली असून कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघातील नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार विद्याधर गुरबे आणि पंचायत समितीच्या उमेदवारांच्या माध्यमातून गेली आठवडाभर सुरू असलेल्या प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे सांगितले जात आहे। जिल्हा परिषदेचे उमेदवार विद्याधर गुरबे हे यापूर्वी एकदा जिल्हा परिषदला निवडून गेलेले असून त्यांच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामांचा सपाटा लावलेला होता। या पार्श्वभूमीवर पाहता जिल्हा परिषद मतदारसंघामधून पुन्हा ते यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उभा टाकले आहेत। आपल्या प्रचारादरम्यान त्यांनी मतदारांना पुन्हा एकदा आपल्याला निवडून देऊन या नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघाच्या विकासासाठी पुन्हा एकदा आपल्याला जिल्हा परिषदला पाठवून द्या अशी विनंती मतदारांना केलेली आहे। प्रत्येक मतदारांच्या घरोघरी
जाऊन व्यक्तिगत मतदारांची भेट घेऊन त्यांनी विकास कामाच्या संदर्भात आपले नियोजन सांगितलेले आहे. या माध्यमातून नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघाचा कायापालट आपण निश्चित करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिलेली आहे. मतदारांच्या पाठिंब्यामुळे आपण पुन्हा एकदा जिल्हा परिषद नेसरीसाठी निवडून येऊ असा त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे. गेले 2 दिवस विद्याधर गुरबे आणि पंचायत समितीचे उमेदवार यांनी प्रत्येक गावोगावी प्रत्येक गल्लोगल्ली व्यक्तिगत घराघरात जाऊन मतदारांच्या भेटी घेऊन मतदारांना आपल्या भूमिकेचे समर्थन करून सांगत त्यांनी मतदारांच्याकडे मत देण्यासाठी विनंती केली आहे. मतदान मशीनच्या द्वारे प्रक्रिया होत असल्यामुळे हात या चिन्हाच्या समोरचे बटन दाबून आपल्याला आणि आपल्यासोबतच्या महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना निवडून द्यावे अशी त्यांनी कळकळीची विनंती मतदारांना केली आहे. अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीला 30 वर्षाची सक्त मजुरी शिक्षा सुनावण्यात आली आहे. संकेश्वर शहरातील शंकर नगर येथील रहिवासी असलेला आरोपी दर्शन भगवंत हुंशाली वय 23 वर्ष यांनी पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचं माहीत असूनही तिला प्रेमाच्या बहाण्याने फूस लावून तिला दुचाकीवरून अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी संकेश्वर पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास अधिकारी पोलीस निरीक्षक SM आवजी यांनी तपास केला आणि न्यायालयात आरोपीपत्र सादर केलं. या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या माननीय न्यायाधीश श्रीमती C. पुष्पलता यांनी पुरावे तपासून आरोपीला भारतीय दंड संहिता आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत एकूण 30 वर्षाची सक्तमजुरी शिक्षा आणि 1 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आणि BNS कलम 137 नुसार 7 वर्षाची अतिरिक्त कारावास आणि 25,000 रुपये दंड ठोठावण्यात आला. निकाल लागेल आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने पीडित मुलीला 4 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात सरकारच्या वतीने विशेष सरकारी अभियोक्ता LV पाटील यांनी युक्तिवाद केला आहे. संकेश्वरहून DBC लाईव्ह रिपोर्टर पांडुरंग पाटील.